रूप पाहता लोचे रूप पाहता लोचे रूप पाहता लोचे रूप पाहता लोचे सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो बलवा बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे पापर खुमा देवीवर पापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा
परवा आपुला तो एक देव करुणी धावा 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 हे बिन जीवा सुख नोहे हे बिन जीवा सुख नोहे हे बिन जीवा सुख नोहे रखे माई दुखाची जनते रते माई दुखाची जनते रते माई दुखाची जनते रते माई दुखाची जनते नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना पिसे गोविंदा रे मना पिसे गोविंदा रे मना पिसे गोविंदा रे काम है कामरनची सरे काम है कामरनची सरे उत्तम जीवे कीर्ती माने उत्तम जीवे कीर्ती माने उत्तम जीवे कीर्ती माने रते माई का दुखाची जनती रते माई का दुखाची जनती Mubarak Kumari, 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 Mubarak Kumari,
एक देव कमी घ्यावा आपुला तो 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 एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे ते बिना जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे सुख नोहे कीर्ती माझी कर दुःखाची कीर्ती माझी कर दुःखाची गणती विना जीवा सुख नोहे केने विना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे येरते माई कर सुखाची जननी येरते माई कर सुखाची जननी तुला तो एक आहे आधी अवतार नाही आधी आधी नाही आधी अवतार क्या बात है
नाही आधी अंगी अवसान नाही आधी अंगी अवसान नाही आधी अंगी अवसान 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 माईक दुःखाची जननी जगते माईक दुःखाची जननी दुःखाची जननी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी हारगोळचे भजनी मंडळ आलेले आहे तरी धन्यवाद धन्यवाद. हारगोळचे भजनी मंडळ आलेले चांगली गायक आहे. आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे येरते माईक दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुली आई शे लावी मना पिसे गोविंदाचे येरते माईक दुःखाची जनती नाही
नाही आदी अंती अवसान. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरते माईक दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. जयांची केली स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण. तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशी प्रेम काही कळा. तीन सिरे सहा हात, तीन सिरे सहा शरण शरण हनुमंता, तुम्हारो रामदूता. काय भक्तियाच्या वाटा मज दावा सुभटा. प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे, देहू निवासी पंचमवेद निर्माते वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगतवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाद्यातील 4 चरणाचा असून उपदेश प्रकरणातला अभंग आहे. विठाला अभंगाचं चिंतन करण्या अगोदर एक छोटासा परिहार, तो म्हणजे असा. मी कुठला महाराज नाही, मी कुठं अभ्यास केलेला नाही, ना माझी पात्रता ना माझी योग्यता. परंतु भगवंतानं माझ्या जीवनामध्ये एक संधी प्राप्त करून दिली, ती म्हणजे अशी. गेली 36 वर्षे मृदंगाची सेवा भगवंतानं माझ्याकडून करून घेतली. त्या सेवेमधून जे फल प्राप्त झालेलं आहे ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काही चांगलं असेल ते साधू संतांचा प्रसाद समजून सेवन करा. जे काही वाईट असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून माझ्या पत्रात टाका. अभंगाचं चिंतन करत असताना काही वाईट शब्द, काही अपशब्द जाण्याची दाट शक्यता आहे. ते तुम्ही संत मायबापांनी मला उदार अंतकरणानं माफ करायचे, ही तुमच्या चरणावरती माझी आग्रहाची विनंती आहे. विठाला मला पूर्ण कल्पना आहे, आपण सर्व काकाच्या परिसरात जन्माला आलेले, जे वाढलेले, तुम्ही ज्ञानवान आहात, तुम्ही गुणवान आहात, म्हणून
प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. माझ्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर मी कुठला महाराज नाही, मी कुठला अभ्यास केलेला नाही. अगोदरच सांगितलंय माझ्याकडे कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, गुण नाही, धनाचा तर अजिबात पत्ता नाही. मज पामराये काय थोरपण, पायाची वाहन पाहिली परी. तुमच्या समोर बोलणार आहेत माझं सुद्धा मी भाग्यवान आहे. नानांची सेवन तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि ती प्राप्त करून देण्यासाठी महाराज माझ्यावर आतोनात प्रयत्न करणारे आमचे नवनाथ भाऊ माळी मोहिते काय मला आता नाव बरोबर आज मला माझ्या जीवनामध्ये नानांची सेवा, तुमच्या दर्शनाचा लाभ नवनाथ भाऊ मोहिते यांनी फोन करून दिला, त्यामुळं तुमचं दर्शन झालं. दर्शन झाल्यामुळं मी स्वतःला माझं भाग्य समजतो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज या कलियुगातल्या जीवाला उपदेश करतात. उपदेश कुणी करावा, कशासाठी करावा, कुणाला करावा आणि काय करावा, हा प्रकार आहे महाराज. उपदेश साधू संतांनी करावा, गुरुनी करावा, आई बापाने करावा. अलीकड उपदेश कुणीही कुणाला करू लागले मी त्याच्याकडे जाणार नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला. जे उपदेश करतात त्यांची योग्यता आहे का आपल्याला उपदेश करायची, त्यांची पात्रता आहे का, ही अगोदर पाहून घ्यावं लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराज या कलियुगातल्या जीवाला उपदेश करतात. त्यांच्या जीवनाचा विचार जर केला, समोर उभा जाऊन उभारल्यानंतर तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजाच्या वाचेतून तोंडातून शब्द निघाले. जाईव माते न करी साह्यास कैसे विष्णुदास आम्ही नोहे. काम विकार संपला. काम विकार एवढा घातक आहे मला सांगायचे महाराज. 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्राने केली, एक क्षणात काम विकाराने घालवली महाराज. क्रोध विचाराचा, क्रोध विकार महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बंबाजी बुवानं काटाड्यानं झोडपलं. काटाड्यानं क्रोध विकाराबद्दल बोलतोय. आपल्याला जे आपल्या जीवनात नुसती शिवी दिली अगर वाकडं बोललं तर जमते का महाराज? जमत नाही. काटाड्यानं मारलं. काटाड्यानं मारल्यावर तुकाराम महाराजांनी काय केलं महाराज? बंबाजी बुवाच्या घरी गेले आणि घरी जाऊन त्यांचे हातपाय दाबू लागले. महाराज तुम्ही मला मारत असताना तुमच्या हाताला पायाला भयंकर त्रास झाला असं तुमचे हात दाबू लागले. क्रोध संपला. एक एक विकार महाराजांच्या जीवनात कसे बंदित ठेवले होते हे सांगतोय मी तुम्हाला. लोभाबद्दल बोलतो मी आता. लोभ विकार घातक विकार आहे बरे महाराज. 320 रुपयाला तोळा होतं सोनं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. उल्लेख आहे ते त्या काळामध्ये. त्या काळचे कट्टर तुकाराम महाराजाचे दुश्मन वैरी रामेश्वर भट्ट त्यांचं वर्णन करतात जगद्गुरु तुकाराम महाराजाचं. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा सम मने रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा.
रामेश्वर भट्ट कट्टर वैरी कट्टर दुश्मन त्या काळातले महाराज तुकाराम महाराजाची स्तुती करू लागले. याच्याही पुढे महाराज एका ठिकाणी रामेश्वर भट्टाने स्तुती केली आहे. तुते का तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. वैर्यानं स्तुती केली, विशेष स्तुती असते महाराज. जवळचा माणूस काही स्तुती करतो तो करू शकते. त्या काळचे कट्टर दुश्मन तुकाराम महाराजाची स्तुती करतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये या कलियुगातल्या जीवाला उपदेश करतात. महाराज काय उपदेश करतात? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कलियुगातल्या जीवाला, बाबानो तुम्हाला जर खरंच सुख पाहिजे असेल, पहिलं सुख म्हणजे काय सांगू का महाराज? आपलं सुख संसारिक जीवाचं काय असतं? पैसा, सोनं नाणं धन. महाराज संसारिक जीवाचं सुख कुठं आहे? पैसा, सोनं नाणं धन, संपत्ती. संपत्ती म्हणजेच लक्ष्मी. आणि लक्ष्मी कोण आहे? देवाची पत्नी. ती कुठं आहे? देवाच्या पायापाशी आहे. जर खरंच सुख पाहिजे असेल, पाहिजे का नाही तुम्हाला सुख? अहो महाराज, सुख नको म्हणणारा जीव अजून पैदा झाला नाही. प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मुंगीपासून हातीपर्यंत जर विचार केला तर सर्व सुखाच्या पाठीमागे लागलेले आहे. तुम्हाला मला तर अत्यंत सुखाची गरज आहे. माय बाप विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुख पाहिजे. माणसाला सुख आवडते, दुःख आवडते का? मला सांगा. दुःख आवडते का तुम्हाला? असा एखादा जीव मला आजपर्यंत भेटला नाही. देवा अनेक दिवस मी सुखाचे भोगले, आता एखादा दिवस दुःखाचा येऊ दे म्हणून कोणी मागून दुःख घेते का? अहो महाराज, माणसाला जर निश्चित ताप आली तर लागलीच दवाखाना काढते आणि डॉक्टर पशी जाऊन डॉक्टरला विनंती करते, साहेब असं औषध द्या, असं औषध द्या की मला तात्काळ सुख लाभावं. जर डॉक्टरनं म्हणलं का नाही तुम्हाला सुख पाहिजे का? हो. मग गुडघ्यापासून पाय कट करावं लागेल. डॉक्टरनं जर म्हणलं तरी सुद्धा हे विचार करीत नाही. पाय गेला तर गेला म्हणते, पण पुन्हा तरी सुख लागेल. सर्व सुखाची आशा बोल जा. माझ्या कीर्तनामध्ये प्रमाण म्हणायला, प्रमाण द्यायला बंधन नाही, बोलायला बंधन नाही, बोलत राहायचं. सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया. उद्या तरी सुख मिळेल म्हणून पाय तोडते. म्हणजे माणसाला सुख पाहिजे, दुःख मात्र आवडत नाही. याही सुखापेक्षा, याही दुःखापेक्षा महाराज आणखीन एक दुःख मोठं आहे बरं का? मरणाचं दुःख. मरण कुणाला आवडले का? का आवडते? आताच्या आता मरण यावं असं कुणी म्हणतंय का? आहेत काही माणसं म्हणतात, पण ती वैतागलेली असते, नाटकी असते. पंढरपूरच्या जवळ एक बाबळगाव आहे, माझ्या जास्त संबंधामधलं गाव आहे. मी सप्ताहासाठी तिथं दरवर्षी जातो. आणि तिथं आम्ही एका आजीच्या बंगल्यामध्ये आमची व्यवस्था असते, तिथं राहायचं का. त्या आजीची माझी जवळ एक चांगलीच होती. आणि एके दिवशी पुण्यतिथीचा कार्यक्रम मला बोलवलं. मी कार्यक्रमाला चाललो होतो एसटीतून उतरून. गाव इथून काहीतरी 1 किलोमीटरवर आहे. मी आपलं चाललो होतो, चल पिशवी घेऊन अडकवलेली. तिकडून दिवस मावळलेला होता, चांगली झाकाळ पडलेली होती, अंधार पडलेला होता. तिकडून त्या गावची आजी माय आली, जवळ आली तर अरे ही तर ती मावशी दिसायला म्हणलं आपण राहता होते. मी पुढे झालो, म्हणलं मावशी या वेळेला अंधाराचं कुठे निघाला? काय सांगू बाबा म्हणली, महाराज जीव द्यायचं मला आता वाचायचंच नाही. लेख फजिती करायला, सून फजिती करायला, नातू नीट बोला म्हणली, माझं जगून काय उपयोग आहे? मी म्हणलं मावशी हात जोडतो तुम्हाला,
आत्महत्या करणं पाप आहे. आता तुमचे सगळे दिवस गेलेत, राहिलेत किती दिवस? चला मी त्यांना सांगतो. असं आम्ही बोलत आहोत. जवळच एक काटाडीचा आळा होता मोठा लट. त्याच्यात काहीतरी आम्ही बोलत असताना जरा आवाज आला, खसखस खसखस खसखस. हिनं हळूच बॅटरी काढली नसताना म्हणलं माय मरायला निघालो बॅटरी कशाला? महाराज म्हणले तुम्हाला नाही कळायचं. ही चुकाटा रस्त्याने जाताना इच्छुकाटा काही जर निघाला तर विठाला मरणाची व्यथा, दुहंगी मरण मागतय महाराज. त्याच्यावर दृष्टांत द्यायचा म्हणलं तर महाराज उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन मी म्हणत होतो. दुपारचे 12 वाजलेले होते आणि एक मुलगा आपल्या जंगलात लाकूड तोडून डोक्यावर घेऊन यायला होता. पायात चप्पल नव्हता, ऊन लागायले, घाम गळायलाय. त्यानं आपलं ती मुळी टाकून दिली, वैतागली. ती झाडाखाली जाऊन बसलं. झाडाखाली बसल्यावर त्यानं जास्तच वैतागलेलं होतं. त्यानं म्हणला काय रे देवा, म्हणला एवढा माझा वनवास होण्यापेक्षा मला आता मेलेलं बरं आहे. म्हणला नेहलंच तरी बरं होईल. म्हणला सुदैवाने यमराज चाललेले होते. सगळे शब्द ऐकला ते त्या मोळक्याचा आणि जाऊन उभारले. म्हणले महाराज काय म्हणता? म्हणले. म्हणला तू कोण आहेस? ती म्हणला तुम्ही ज्याला बोलवलं होतं यमराज याला, तू यमाचा दूत आहे. म्हणला मी बोला. म्हणला तुमचं काम असं आहे का? म्हणला बरं झालं म्हणला आलास बाबा, माझं तुझ्याकडे काय काम दुसरं नाही. मला एवढी मुळी पडलेली आहे थोडी माझ्या डोक्यावरती. म्हणला मरणाचा नाटक, मरण माणसाला आवडत नाही. याच्याही पुढे मी सांगायचं म्हणलं तर महाराज देवाचं वाहन असलेला गरुड, त्याला सुद्धा मरण आवडलं नाही. माय बाप झाला काय योगावर प्रसंग. एका दिवशी गरुड बाहेर फेरफटका मारत असताना त्याची आई साहेब बसलेल्या त्या घरी. उन्हाला आपली म्हातारी होती. गरुड बाहेर गेलेला नंतर बघितला आणि यमराज तिथं दाखल झाला. आईला बोलायला आई साहेब कस काय? म्हणले तुमची तब्येत बिब्येत काय चाललंय काय नाही विचारपूस केली त्यानं आणि विचारपूस निघून गेलं. महाराज माघारी गरुड आले तिथं. गरुडानं आल्याबरोबर आईनं म्हणले आई साहेब, आई म्हणू लागल्या बाळा कुठे गेलतास? म्हणल्या तू. आई फेरफाटका मारायला गेलतो. अरे तू गेल्याबरोबर यमराज आलता म्हणले माझ्याकडे. मग काय म्हणला? माझी तब्येतीची चौकशी केली, कस काय काय नाही काय नाही. म्हणलं असं आहे का? म्हणला यम निश्चित माझ्या आईला न्यायला आलता. म्हणला मग आपण आईलाच इथं ठेवायचं नाही. देवाचं वाहन आहे बरं गरुड, त्याला सुद्धा मरण आवडलं नाही. मी काय बोलतोय? मरण माणसाला मरणाचं दुःख आवडत नाही, माणसाला सुख पाहिजे. गरुडाने काय केलं? पटकन महाराज आईला उचललं. 7 समुद्राच्या पलीकडे एक आंब्याची पोकळी बैठली, त्या पोकळीत आईला नेऊन सोडलं. गरुड बाहेर फेरफटका मारायला निघून आला. ही दंतकथा नाही माय बाप, गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे. दंतकथा या गादीवर उभारून सांगायच्या नाही. हा बाहेर आल्याबरोबर तिथं तक्षक नावाचा एक सर्प होता. त्या सर्पानं दंश आईसाहेबाला केला. आईसाहेब वारल्या. येम आला, आईचा प्राण घेऊन निघाला. तेवढ्यात गरुड पुढे येऊन बघा थांब म्हणला. तिथं तू आलास म्हणून तिथून आईला उचलले. म्हणला मी इथं आणलं, इथं माझ्या आईला घेऊन चाललास का? यमदूतानं सांगितले गरुडराज आईचं मरण त्या ठिकाणी नव्हतं. म्हणले वेळ आलती पण तिथं काळ नव्हता. या ठिकाणी आईसाहेबाचं मरण होतं. ते तक्षक नावाच्या सर्पातून दोष झाल्यानंतर होतं. यात माझा काही दोष नाही. इथं काळ आणि वेळ आला म्हणून मी माझं काम करतोय. म्हणजे विठाला माणसाला मरणाचं दुःख सहन होत नाही, माणसाला सुख पाहिजे. आज दत्तात्रय नाना जरी ध्यान दिले असले तर त्याचा खेद करायची गरज आपल्याला नाही. एक दिवस आपल्यालाही जायचे. जिंदगी एक किराया का घर आहे. एक दिन एक छोडना पडेगा. कधी ना कधी जायचे. नाना गेलेत म्हणून आपल्याला खेद करीत बसायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज ही इस्टेट आमची, घर आमचं, दार आमचं, गाव आमचं, पाहुणे रावळे बायका पोरं आमचे, आणि तुम्ही आम्हाला जायचं म्हणून सांगता. होय माय बाप, एक दिवस जायचं. अहो ही पाहुणे रावळे घर गोत बायका पोरं ही तर आपले नव्हत बरं.
धोका आहे यांच्यापासून आपल्याला जीवनामध्ये. पण स्वतः शरीर, जे आपण शरीर माझं म्हणतो, देह माझा म्हणतो, तो देह तरी आपला आहे का बघा. शरीराचे ठेवणे हो, शरीराचे ठेवणे हो, शरीराचे ठेवणे हो, शरीराचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणी. ठेवणी. एक ना एक दिवस महाराज शरीर सुद्धा जाणार आहे, आपलं शरीर नाही. शरीर ही पंचमहाभूताचं घुसणं आणलेलं आहे, ते आपल्याला द्यायचंय, पण आपल्याला विसर पडला. आपण माझं म्हणू लागलं. माझं शरीर काय करते बघा. बालपण निघून गेलेलं आहे, तरुणपणाची अवस्था सांगतो महाराज. एकेका वयाची शरीर जवळ महाराज जवान असते तोपर्यंत सर्व कामं करते. ज्या दिवशी महाराज म्हातारपण येते त्या दिवशीची अवस्था. डोळे महाराज तीक्ष्ण नजर असते जवानीमध्ये. म्हातारपणाला चष्मा काढा बरं बाबा. धडक दिली तरी दिसत नाही महाराज. डोळे तुमचेच आहेत ना, मग का काम करत नाही. कान टाचणी पडली तर जवानीमध्ये आवाज येतो. म्हातारपणी आटोंबात वाजविली तरी अवस्था. तुमचं शरीराची अवस्था सांगतो. तुमचे कान आहेत का? नाही. तोंड आरसा लावू आरसा लावू जवानीत. म्हातारा झाल्यावर महाराज नाकातून शिंबूड, तोंडातून लाळ, आणि ती डेहरीवर गळते महाराज. रटचिरट झालेला असतो वास. का तुमचं नाही का तोंड आहे का? नाही. आपलं नाही म्हणून ते एक एक जाते महाराज. हात जवानीत हात तुमचेच असतील. म्हातारपणी जवानीत तुम्हाला 50 किलोचा कट्टा जर उचलून दिला तर तुम्ही घेऊन जाऊ उचलू शकता. म्हातारपणी काठी उचलत नाही का? अवय आपले नाहीत, शरीर आपलं नाही. हीच पाय लटलट कापते, उभा राहता येत नाही. शरीर दुसऱ्याचं उत्साह आहे. ती एक ना एक दिवस जाणार आहे, द्यायचंय, ह्याचा विसर पडला आपल्याला. म्हणून आपण म्हणतो नाना गेले 8 वर्ष झाले. महाराज नानाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर खरीच व्यक्ती महाराज. नाव दत्तात्रेय, पुण्यतिथी आज दत्त जन्म येतोय. महान पर्व काय महाराज त्यांच्या जन्माला. विठाला नाना गेले, कुठं गेले? निजधामाला गेले. आपल्याला एक दिवस जायचे, खंत करायची गरज नाही. नानाचं जे हे कार्य पुण्यतिथीचं चाललेलं आहे, त्यांचा एक मुलगा, एक भाऊ, 2 बहिणी, असा सुंदर परिवार आहे महाराज. आणि या परिवाराला भगवंतानं सद्बुद्धी घालावी. नानाचे जे पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम, याच्याही पुढे कार्यक्रमाला भरभराट यावी, कार्यक्रम भगवंतानं करून घ्यावा, ही भगवंताकड माझी आग्रहाची विनंती भगवंताच्या चरणावरती मागतो. विठाला
आपल्याला सुख पाहिजे. आपण सुखासाठी अहोरात्र पडत आहोत महाराज. आणि तेही कुठं पाहिजे आपल्याला? नेमकं सुख कुठं पाहिजे? संसारात. आपण संसारिक जीव आहोत. संसारात सुख पाहिजे. संसारात सुख आहे का? महाराज म्हणतात संसार दुःख मूळ चहुकडे लिंग विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. याच्याही पुढे म्हणतात महाराज दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख नाही. याच्याही पुढे सुख जवा पाय वडे दुःख. किती संतांनी नरड तोडून सांगितले मायबाप तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आपण संसारात सुख हुडकू लागलो. संसारात सुख पाहिजे आणि इथं तर संसारात सुख नाही म्हणून संत सांगतात. मग सुख पाहिजे असेल तर जिथं सुख आहे तिथं जावं लागेल का जिथं सुखाचा पत्ताच नाही अशा ठिकाणी सुख हुडकावं लागेल. आणि आपलं तसंच झालंय माय बाप. सोनं घ्यायचं असेल महाराज मिरच्याच्या गलीने फिरून सोनं मिळेल का? सोनाराच्या दुकानात जावं लागेल. इथं सुखाचा पत्ताच नाही. आपण तिथं सुख हुडकू लागलो. दृष्टांतानं पटवतो माय बाप. एक 80 वर्षाच्या आजी माय मधल्या घरात बसून पदगं शिवू लागले सुईनं हातानं. पदगं शिवीत असताना काय झालं सुई हातातून निसटली आणि पडली. सुई हलवली आई साहेबाची. त्या आजीनं काय केलं महाराज घरात जरा अंधार होता. असा ग्रामपंचायतनं फोकस लावलेलं होतं बाहेर एक वाटावर. आली आजी माई आपली तिथे उजाडाला येऊन सुई हुडकू लागली. ते आमच्या विठ्ठल महाराजांनी पाहिलं. बराच वेळ झाला म्हणजे म्हातारी काय होईल किती जाऊन बघावं म्हणून गेले विठ्ठल महाराज. आजी माय बराच वेळ झाले म्हणले तुम्ही काय हुडकता इथं काय नाही. ती म्हणली बरं झालं बाबा ये. लय वेळ झालं म्हणले माझी सुई हरपली ती हुडकी ते म्हणली काय गवसच नाही. असं आहे का मला. त्याने मी बघायला चालू केलं तिथं. बराच वेळ बघितलं सुईचा काय पत्ता लागला नाही. पुन्हा विठ्ठल महाराजाची वाट पेटली आणि विठ्ठल महाराजांनी आजी मावशीला विचारलं ते आजीला आजीबा तुमची सुई नेमकी कोणत्या ठिकाणी हरपली ते मला सांगा. आजी म्हणू लागली बाबा मधल्या घरात सुई हरपली म्हणली. मग इथं का आला? मध्ये अंधार आहे म्हणून उजाडाला आले म्हणल्या विठ्ठला विठ्ठला. दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी द्यायचा. दृष्टांत कर्मणुकीचं साधन म्हणून वापर करायचा नाही माय बाप. आपलं कसं झालंय बघा बरं जरा तपासून. जिथं सुख नाही म्हणून संत सांगतात नरड तोडतात तिथं आपल्याला सुख पाहिजे. सुख हुडकू लागलोय आपण आणि तिथंच आपल्याला सुख वाटायला. जर सुख वाटलं नसतं आपल्याला तर या काही व्यक्तीनं लग्न केलं नसतं. घरा गणेश महाराज भगवे कपडे घालून बांबोलेणार सगळे महाराजच महाराज झाले. आपल्याला सुख वाटतंय संसारात म्हणून आपण संसार करतो लग्न करतो. व्यताय महाराज. जर आपल्याला सुख वाटलं नसतं तर आपण महाराज सुख संसारात हुडकीत बसलो नसतो. मग आपल्याला जे वाटतंय ते सुख खरं आहे का? खोट आहे खोट. तुम्ही म्हणाल कसं काय? कुठंतरी महाराज संसारिक जीवाला संसारामध्ये क्षणिक सुखाचा भास होतो. भास भास सांगू का कसा असतो ते? बोर पाडलं पाणी पुष्कळ लागलं ऊस लावला बोर आटलं ऊस वाळून गेला. क्षणिक सुख. मुलगा झाला पेढे वाटतो आपण घ्या पेढे घ्या पुढे होऊ नये तसं. पण जर कुणाचं झालं असलं तर वाईट मानून घेऊ नका. मुलगा कचकाला सुख का दुःख
क्षणिक सुखाबद्दल बोलतोय. कुठंतरी क्षणिक सुखाचा भास झाल्यामुळं हा संसारिक जीव संसारामध्ये नको ते दुःख झेलतो, नको ते दुःख सहन करतो. अनेक प्रकारच्या महाराज लाड्या लबाड्या करत करत अनेक प्रकारचे दुःख सहन करीत राहतो, संसारात चालत राहतो. विठाला तुमच्या लक्षात येणार नाही, मला लक्षात आणूनच द्यावं लागणार आहे. एक चरण सुटो अगर दोन चरण सुटो, परंतु जरा विश्लेषण करून सांगावं लागेल. संसारातला जीव अनेक प्रकारचे दुःख सहन करतो, त्याला त्याचा काही वाटत नाही, पण क्षणिक सुखाचा आनंद त्याच्या मनात मावत नाही. एक माणूस जंगलामध्ये प्रवास करीत होता. जंगलामधून जात असताना त्यानं त्याच्या समोरून एक वाघ आला. वाघाला पाहिल्याबरोबर यानं पुढे जायचं सोडून दिलं, माघारी पळू लागलं. वाघ्याच्या मागे ह्याला बघितल्यावर वाघ्याच्या पाठीमागे लागला. यानं महाग बघितलं, बापरे वाघ येते म्हणला, जोरात पळू लागला. पळत असताना रस्त्याच्या कडेला एक गबार विहीर होती. ह्याच्या लक्षात आलं वाघ आपलं नरड तोडून आपल्याला खलास करणार आहे म्हणला, ही दुःख आपल्याला सहन होणार नाही, मग हिरीत उडी टाकू म्हणला, हिरीत तर येणार नाही म्हणला. वाघ म्हणून पळत गेला हिरीकडे. त्या हिरीवरच एक वडाचं झाड होतं मोठं पहिलं, आता नाही. पूर्वी जर विहिरी पाहिल्या मागच्या, तर त्या विहिरीवर वडाचं झाड निश्चित जुने मानायला माणसं लागली होती. कशामुळं? हा नाही बाबा, तुम्ही जुने माणसं. त्या वडाच्या झाडाचा तुम्हाला एक उपयोग होत होता. कोणता? मोठचा. ते काय म्हणतो ते भरा करण्यासाठी, हा मोठची धाव 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 बनविण्यासाठी ती वडाचं झाड लावायची, सावली राहायची, मोठा चालायचा पूर्वीचा जमाना. आता ते मोठा गेल्या, माणसं गेले, ह्यांना सुद्धा इसर पडला. ह्यांनी मोठा आणलेली असत, ह्यांना सुद्धा इसर पडला. तशा प्रकारे जुना वडाचं झाड होतं त्या विहिरीवर, आणि त्याच्या पारंब्या नव्हत होत्या. हिनं उडी टाकायला म्हणून गेलं, पण दैवयोगाने अशी पारंबी नोबायलेली होती. हिनं काय केलं, त्या पारंबीला धरलं, मध्ये झोक सोडलं. बरं झालं म्हणलं, आता मधात आलोय म्हणलं, इकडे तिकडे आता काय नाही. महाग बघितलं तर ती वाघ कडे येऊन दिसत्या का, अरे बापरे वाघ आलाय की म्हणला. बरं म्हणला ह्याच्यापासून तर वाचलो म्हणला, धरलं पक्क म्हणला. आता लय हात दुखायले तर खाली उडी टाकायला म्हणला. खाली बघितलं तर खाली हिल कोरडी होती. त्या कोरड्या हिरीत मोठा सर्प ह्याच्या हातचाली बघून वर बघत होता, मोठे मोठे डोळे. बापरे म्हणला, खाली नाग, वरी वाघ, लटलट 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 लट कापायला हातात धरलेलं. आता काय करावं? ह्याच्यात लटलट कापल्यानं त्या पारंबीला वर एक आग्या मोहळ बसलेलं होतं बघा. ह्याच्या हल्ल्यानं ती मोहळ उठलं, ह्याच्या सर्व अंगावर महाराज चावा घेऊ लागला. तोंडावर सगळ्या माश्याच, सगळ्या अंगात आग, विहिरीवर वाघ, खाली नाग. ह्याची अवस्था महाराज लटलट लटलट कापला. लटलट कापत असताना त्या आग्या मोहळाचा कांदा फुटला आणि हळूच ह्याच्या नाकावर एक थेंब पडला. थेंब नाकावर आल्याबरोबर ह्यानं मधून जीभ काढली, फक्त जीभच राहिली होती बाई. आणि ती पल्ल्याला थेंब चाटून म्हणू लागले बेसरम, आहा हा हा म्हणला, काय मध्ये गोळ आहे विठाला. दृष्टांत संपलाय. आपलं कसं आहे बघा जरा तपासून. आता अनेक प्रकारचे संसारातल्या जीवाला चटके बसतात, दुःख होतंय, ती सगळं सहन करते, आणि क्षणिक सुखाचा कुठेतरी थेंब मिळाला की आहा हा 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 म्हणते मला विठाला विठाला. सुख पाहिजे. कुठं सुख आहे? सुख, खरं सुख जर पाहिजे असेल तर संत सांगतात आपल्याला, सर्व सुखाच्या गर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाच्या गर म्हणे नर हरी सोनार, सर्व सुखाच्या गर जनी म्हणे सारंग धर. तो भगवंत विठेवर असलेला तो सर्व सुखाचे आगर आहे. त्याला आपलं करून घ्या म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या प्रथम चरणात आपुला तो ये कर देव करून निघाला. आपुला तो ये कर देव करून निघाला. आपुला
अभंगाच्या प्रथम चरणात महाराज म्हणतात, देव आपुला करून घ्या. संती सांगतात सुखाचा पत्ता खरा कुठं आहे, पंढरपुरात आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे साधनधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देव, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोहर. देव आपुला करायचा, परंतु देव आपल्याला भेटतो का या कलियुगात? शक्य नाही महाराज देव भेटणं. काही माणसं भेटल्याचं सोंग करतात, मला तिकडे जायचं नाही, माफी मागून सांगतो. देव या कलियुगाच्या ठिकाणी भेटत नाही. जर देव आपला करायचा असेल किंवा देवाला भेटायचं असेल तर संताला शरण जावं लागलं अगोदर. संताला शरण जायची का? तुम्ही मला संताला शरण जायची काय गरज आहे? अवश्य संताला शरण जावं लागेल. समजा महाराज नवनाथ महाराज आपलं एखादं प्रकरण आपल्याला उस्मानाबादच्या कोर्टात चालवायचं, डायरेक्ट आपण जज साहेबांना जाऊन भेटू शकता का? नाही ना. जज साहेबाच्या समोर जायचं असेल तर आपल्याला वकील द्यावा लागतो, वकिलामार्फत कोर्टात जावं लागतं जजच्या समोर. त्याच न्यायाने जर देवाला भेटायचं असेल किंवा देव आपुला करायचा असेल तर संताला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला संताला शरण गेल्यानंतर देवाची आपली भेट होईल. देवाची आपली भेट झाली म्हणजे खऱ्या सुखाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं तसं चालू आहे का बघा जरा. आपलं उलट चालू आहे, आपल्याला विसर पडलाय. आपलं काहीच नाही तिथं आपण आपलं म्हणतोय, जिथं सुख नाही तिथं सुख पाहिजे म्हणून बसलो. आणि देव आपला करायचा सोडून आपण संसार आपला केला, संसाराला आपलं म्हणू लागलो महाराज. ज्या संसारात आपण बसलो, माझं 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 म्हणतोय, घर माझं, दर माझं, दार माझं, बायको माझी, पोर माझा, बहीण माझी. इथं लय मोठा धोका आहे बरं महाराज. सगळा परिवार त्या तळ्यात उतरला महाराज. एक अंगावर पाणी उडवू लागले, आनंद आनंदी आनंद करू लागले महाराज. हे गजेंद्रानं पाहिलं आणि ती मोह ह्याला आवरला नाही. माझा मरण विसरला आणि बायका पोरं नात होते, मजा करीत होते, त्या मजेमध्येही सामील झाला. आत गेल्याबरोबर दुश्मन तयारच होता. पकडला ह्याचा पाय पकडला. ज्यावेळेस मधी वाढायला त्यावेळेस गजेंद्र म्हणू लागला, दाहवा म्हणला. सगळे सावध झाले, सगळेजण बाहेर निघाले. ह्याला धरलं महाराज. बाहेर ओढायचा प्रयत्न करू लागले. 60 हत्ती ओढू लागले बाहेर. पण पाण्यात मगरीची ताकद जास्त असते म्हणजे तो दुश्मन काही सोडायला तयार नाही. दिवस मावळलाय, सकाळपासून काही खाल्लेलं नाही. कळपाना का कळपची कळप उपास. दिवसभर याला दिले त्याला बाहेर काढण्यासाठी. नकर काही केल्या सोडत नाही. झाकाड पडायची वेळ झाली महाराज. आणि मग त्या हत्तीने निर्णय घेतला. त्याच्या बायका म्हणू लागले, कवळे किराळे लेकर आहेत, सकाळपासून काही खाल्लेलं नाही, आदाने देतात, वडते त्याला. हे म्हातारं काही बाहेर निघालं. मग ह्याचं काम संपले. सोडा म्हणले ह्याला इथं. कुठे? तळ्यात, यमाच्या स्वाधीन. आपलं तसंच आहे बरं. या गजेंद्रावर बोलतोय मी. ज्याला आपण आपलं म्हणतो, जो संसार माझा आहे म्हणून बसलो, ते आपलं काहीच नाही त्याच्यात. ह्याच्यापासून धोका आहे. सगळ्यांनी विचार केला. दादा सगळे बाहेर निघाले. किविलवाने हाती पाय अडकलेला त्यांच्याकडे बघू लागला. तोंडातून, नाकात, डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलंय. ही मला बाहेर काढतेल म्हणून सारखं बघू लागले त्यांच्याकडे.
पण ह्याने विचार केला म्हणले पिकलेलं पान आहे, द्या सोडून, चला म्हणले घरला झाकपली. कळपची कळप महाराज निघाले, लेकरं पुढी बायका महाग ही बघू लागले, बघून रडू लागलं. आणि मग त्याला आठवू लागला, अरे 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 म्हणला, माझं आयुष्याचे आयुष्य ह्यांच्यासाठी खर्च केलं, ह्यांना माझं म्हणलो, ह्यांच्यावर आलेले संकट या हातीनं घेतले म्हणला. आणि आज माझ्यावर टाइम आला, मला सोडून चालला. तुमचं माझं कसं आहे? गजेंद्र हातीनं आपण बाजूला आहो का माय बाप? विठाला विठाला. जो संसार आपण माझा म्हणू लागलो, तो संसार कसा आहे अभंगाचं दुसरं चरण. ते माईक दुःखाची धनती, ते माईक दुःखाची धनती. हो 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 हो. येते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. येर म्हणजे खोट, माईक माईक म्हणजे खोट. येते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती. अगोदर बी सुख नाही, नंतर बी सुख नाही. याही पुढे महाराज संसाराला माऊलीने उपमा सुंदर दिलेली आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. बोला जा. वाया व्यर्थ वाया येरजार हरी वेद. माऊली सुंदर हरिपाठात लटिका व्यवहार म्हणजे खोटा संसार. तुकाराम महाराज म्हणतात, येरते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. खोटा संसार असून महाराज आपण तिथंच अडकलोय. संसारात सुख पाहिजे, संसाराला आपण माझं बोलू लागलो. शरीर आपलं नाही ते संसार कुठला आपला माय बाप? खोट्याला भुलून गेलो आपण, नको ते गोष्टी माझ्या माझ्या म्हणू लागलो. तो संसार खोटा आहे म्हणून सांगतात, तरी आपण संसार सोडायला तयार नाही. आपण संसारात सुख हुडकतो. संसारात सुख पाहिजे असेल तर तुकाराम महाराजांनी हिच्यावर सुद्धा उपाय काढला. बरं, विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लक्षात आला, हा संसारातला जीव काही केला संसाराच्या बाजूला निघत नाही, संसारातच सुख पाहिजे म्हणते. मग संसारात सुखाचं साधन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ओळखून काढलं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणू लागले, बाबानो, तुम्हाला जर खरंच सुख पाहिजे असेल संसारात तर एक पत्ते करावं, पाळावं लागेल. म्हणजे कोणतं? काय करावं लागेल? खरं सुख जर तुम्हाला संसारातच पाहिजे ना, त्याच्यासाठी मी एक सांगतो. म्हणजे काय? ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात महाराज, अविनाश करी अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी गाणी ते म्हणा गोविंदा लागी म्हणा Thank you.
तिसऱ्या चरणात म्हणतात, महाराज अविनाश करी आपुले ऐशे गावी मना पिशे गोविंदाचे. जर तुम्हाला संसारात सुख पाहिजे तर त्यासाठी एक पत्ते आहे तुकाराम महाराजांनी त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात आपल्यासमोर सांगितले. काय पत्ते आहे महाराज? महाराज म्हणतात अविनाश अशा प्रकारचा, म्हणजे ज्याचा नाशच नाही, तो भगवंताच्या नामाचं वेळ लावून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या संसारात खऱ्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. त्यावेळेस साधक जीव म्हणू लागला, महाराज तुम्ही अविनाश करी आपुले ऐशे लावी मनापिशे गोविंदाच्या नामाचं वेळ लावून द्या म्हणता. त्याच्यापासून सुख कसं होईल, कुणाला झालंय असा काही पुरावा आहे का म्हणले तुमच्याकडे? त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिस्ट समोर दाखवली. अनेक संतांची नाव महाराज तुकाराम महाराज सांगतात. असं वेळ कुणाला लागलं होतं तर ज्यांच्या परिसरात आपण जन्माला आलो ते माझे तेरचे गोरोबा काका, त्यांना गोविंदाचं वेळ लागलं होतं. त्यांनी वेळाच्या भरामध्ये स्वतःचे हात तोडून घेतले आणि हात तुटल्यानंतर उपासमारीची वेळ आली माझ्या काकावर. आणि आता आपण गोरोबा काका म्हणता. त्या काळात काका बिका म्हणत नव्हते कोणी. आज बी काही माणसं तीरला गेल्यावर तुम्हाला बघायला मिळते बा, गुरुबात चला. कुठं गुरुबात म्हणतात, गुरुबात व्यताय महाराज कलियुगाची. त्या काकावर उपासमारीची वेळ आली. ती पुढं भगवंताला बनलं. भगवंत विचार करू लागले आता काय करायचं. सतत काकांच्या तोंडामध्ये महाराज वेळ लागलेलं होतं. सतत विठ्ठल 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 असा जप चालू होता. गोविंदाचं वेळ लागलेलं होतं. भगवंताला कोड पडला आणि भगवंतानं विटेवर उडी मारली, खाली निघाली. मंदिराच्या बाहेर पाय ठेवायच्या एवढ्या मध्ये आई साहेबांनी पाहिलं. आई साहेब म्हणल्या, मालक कुठं? भगवंताने सांगितलं, रुक्मिणी तेर गावामध्ये माझा एक कुंभार भक्त आहे म्हणले. त्याला माझ्या नावाचं वेळ लागले आणि वेळाच्या भरामध्ये त्याचे हात तुटलेत, उपाशी मरतोय का? मला तेरला जायचंय. आईसाहेब म्हणू लागल्या, मालक तुम्ही गेल्यानंतर माझं इथं काही काम नाही, मलाही तुमच्या सोबत यायचंय. ठीक आहे म्हणले, चल, पण या वेशात येता येणार नाही. मग मी कुंभार आणि तू कुंभारी हो, मान्य आहे म्हणले. भगवंत पंढरपुराहून तीरला आले. तीरला आल्यानंतर महाराज चौकात येऊन एका साधकाला विचारलं, म्हणजे गोरोबा काकाचं घर कुठं आहे? तू साधक म्हणला, गोरोबा काका आमच्या गावात गोरोबा काकाचा कुठं? म्हणजे गोरोबा आहे बघा म्हणले. चला म्हणले दाखवा. गेले काकांच्या घराच्या समोर. हात नव्हते तरी महाराज ध्यानस्थ बसलेले होते काका आणि विठ्ठल 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 नाम म्हणे गोरा हो नाही देहावरी. नाम म्हणे गोरा हो नाही देहावरी. नाम म्हणे
नामदेव महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय बघा. नामदेव महाराज म्हणते नामा मले गोरा नाही देहावरी. बघा देहावरच नव्हते काका, भगवंत दारात जाऊन उभारले तर डोळे लावून घेऊन नामस्मरण चालू आहे. रुक्मिणी आहे साहेब सोबतच आहे. रुक्मिणी ये म्हणले बघ माझा काका काय करत आहेत बघ म्हणले. भगवंत दारात उभारले, चिंतन चालू आहे काकांचं. भगवंताच्या डोळ्यामधून अश्रू गळू लागले. काय अवस्था आहे म्हणजे माझ्या भक्ताची बघ. कशामुळं? लावी मना पिसे गोविंदाचे. पिस लागलेलं होतं. पिस म्हणजे वेळ, सतत भगवंताचं वेळ लागलेलं होतं. भगवंताने हाक दिली काका काका. दोन हाका मारल्यानंतर काका देहावर आले आणि समोर पाहते कोण आहे बोलले तुम्ही. तर म्हणले मी पंढरपूरचा विठू कुंभार आहे. तिकडे फार दुष्काळ पडलाय म्हणले. जनावराला पाणी नाही, माणसाला अन्न नाही. इथं हाताला काहीतरी काम मिळलं म्हणून काका म्हणले मी तीरला आलो. काका म्हणले बरं झाले, माझाच धंदा बंद झालाय म्हणजे माझ्या हात तुटल्यामुळे हेच धंदा करा आणि खा. जगाचा मालक, जगाची मालकीन कुंभारीन काकाच्या घरी राहते. गाडगे घडू लागले, अनेक प्रकारचे गाडगे घडले, निहून बाजारात विकले. त्या गाडग्याची किंमत या सामान्य कुंभाराची वेगळी आणि त्यांची किंमत वेगळी. जगाच्या मालकानं गाडगं तयार केलेलं ती गाडगं बाजारात नेऊन स्वतः जगाचा मालक विकू लागला कुंभार. महाराज की माझ्या माता मावल्या याच्याने गाडगं वाजून बघायचं. ठण 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 वाजलं की घ्यायचं. ही मालकांच्या लक्षात आलं. मालकाने काय करायचं महाराज, असं गाडगं उचलायचं आणि समोर भिंत होती त्याच्या फेकायचं, खनखन वाजायचं. काकांचं गाडगं त्या काळामध्ये काकाचं नावच नाव लौकिक केलं. कोणी केलं? ब्रह्मांडाचा मालक, चालक भगवंत स्वतः कुंभार झाले. याच्याही पुढे भगवंतानं माझ्या कामं केली अनेक. काकांचे हात तुटल्यानंतर गावातील काही नास्तिक विचाराची माणसं असतातच. घरचे चांगले पण मनानं फार खालचे. अशा शेतकऱ्यांनी काही काकाचं बोलवते, हात तुटलेत काय द्यायचे गुरुबाला ठेवलेलं. भगवंताला काय कळत नाही महाराज, त्याला काय समजत नाही. त्यांनी ते जाणलं अंतर्ज्ञान आणि त्यांनी ठरवलं की पद्माशेक म्हणजे यांचं जरा एकदा उतरायला पाहिजे म्हणून बोलवतो गोळा करायला गेले. शेतकरी मोठ्या ऐटीत मांडीवर रानात बसलेला होता. एका बाजूला गव्हाची वरळ, गव्हाचे काय वरळच का हा ज्वारीचं बुचाड महाराज, हा बनिंग, गव्हाची बनिंग लागलेली. शेतकरी मधात बसलेला. मालक, जगाचा ब्रह्मांडाचा मालक, चालक जाऊन म्हणू लागला, मालक मी गुरुबाचा गडी आहे, तुमच्याकडे राहिलेलं बोलवतं देण्यासाठी मला त्यांनी पाठवलं. असं आहे का? मला बोलवतं पाहिजे का मला? आणि आता मला तुला काय द्यायचंय ते देवाला मी तेवढंच पाहिजे. तुम्ही जरा भाषा मगरुरीची होती, मगरुरीची रिवायची होती माय बाप. भगवंतानं समोर ते संघ सोबत आणलेलंच होतं गरुड रूपी गाढव. त्या गरुडाला आज्ञा दिली म्हणजे जा रे जरा बघ म्हणले ह्याच्याकडे. गरुड गेलं. ज्वारीचं जे बुचाड होतं त्याच्या खाली एक पंख आणि गावाच्या वरळी खाली एक आदर. घेऊन जेव्हा निघालं तेव्हा शेतकऱ्यानं पाहिलं मूर्छा चाली महाराज बेशुद्ध चाल. भगवंताने अशी अनेक प्रकारची कामं केली काकांची. एवढंच नाही माय बाप, माझ्या ब्रह्मांडाच्या मालकानं काकाचे तुटलेले हात परत दिले. खऱ्या सुखाची प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या संसारामध्ये करून दिली. कशामुळं? लावी मना पिसे गोविंदाचे. उठाला उठाला जर गोविंदाच्या नामाचं वेळ लागलं तर भगवंत नको ते काम करते बरं. ही तर काकाचं बोलवतं गोळा केलंय, ही सोडा. याच्याही पुढे नीच काम भगवंत महाराज करतो. कशामुळं?
लावी मनापाशी जर गोविंदाच्या मनाचं वेळ खरं लागलं तर त्याचे नको ते काम करते. सज्जन कसा आहे सगळं भगवंतानं मास शिकलं. मास जमते का? पटलं काही? हा बिघडले म्हणते. आणि काही गोष्टी खोट्या वाटण्यासारख्या तर मांसाहारी आहेत का मार्केट? भगवंतानं सज्जन कसं असेल मास शिकले. कशामुळं? त्याच्या मनाला वेळ लागला तर लावी मनापेक्षा गोविंदाचे. ह्याच्याही पुढे एक सांगतो उदाहरण आहे बाप. चोखोबा रायाला वेळ लागला होता भगवंताच्या नामाचं. लावी मनापेशी गोविंदाचे जग बोलतोय. आणि वेळाच्या भरामध्ये पत्नी 9 महिने 9 दिवसाच्या गरोदर होत्या आईसाहेब. आणि पत्नीनं सांगितलं मालक आता माझे दिवस पूर्ण झालेले, तुम्ही काय करा माझ्या ननंदबाईला घेऊन या, म्हणजे तुमच्या बहिणीला घेऊन या. भाकरी बांधून दिल्या. पण वेळ लागलेला होता चोखोबाला. बहिणीच्या गावाला गेलं नाही ती येड, तसंच पंढरपूरला गेलं. आणि देवाच्या दारात बसलो विठ्ठल 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 भजन करीत. इकडं वेळ संपली. 9 महिने 9 दिवस झाले. प्रस्तुतीची वेळ जवळ आली. पोट दुखू लागलं. आणि चोखोबाला या मंदिरात विठ्ठल 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 भजनात दंग आहे. गोविंदाचं पिसं म्हणजे वेळ लागलेलं होतं त्याला. भगवंताला कोडपला आता काय करायचं. चोखोबा राया तर इथं घरची परिस्थिती तशी. भगवंताने टणकन उडी मारली. महाराज विठेवून मंदिराच्या बाहेर ताड 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 करत निघाले. काही अंतर कटल्या बरोबर भगवंतानं या वेशात जाऊन काम व्हायचं नाही म्हणजे दुसरा वेश धारण केला. काय केला? गोरबाची बहीण चोकोबाची बहीण झाला सारंगर. वहिनी उघडा दार हका वारी. लॉकडाऊनचा परिणाम आहे नवनाथ महाराज. या 9 महिन्यानंतर पहिलं कीर्तन आहे. त्याच्यामुळं बोलत असताना काही मी मगाच माफी तुमची मागितली. काही चूक झाली तर सांगा. चला जर मला माहित भगवंतानं काय केलं महाराज? चोखोबरायाच्या बहिणीचं रूप धारण केलं. साडी नेसली. साडी नेसून महाराज मस्त फर्स्ट क्लास सोबत एक गटुडं घेतलं. त्या गटुड्यात काय असतं? अहो ब्रह्मांडाचा मालक आहे, चालक आहे. त्याच्यात काय म्हणजे काही असणार, जे पाहिजे ते असणार. शेवयाचा भात, बनशी गव्हाच्या शेवया, गावरान गाईचे तुपाचे डबे, जी बायाला 3 वेळा लागते डिलिव्हरीच्या वेळेस, सगळं सांगते. त्या गटुडं उचललं, दोशीवर घेतलं आणि चोखोबरायाच्या दारात गेले. तिकडं प्रस्तुतीच्या वेदना चालू होत्या. तेवढ्यात कडी वाजवली. वहिनी दार उघडा मिळाले. आई साहेबांनी दार करून पाहिलं तर ननंदबाई बरं झालं म्हणलं. टायमाला आला. लय दुखायला म्हणल्या माझं. तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणलं. आता मी आले ना, आता तुमचं दुखणं बंद. भगवंत ब्रह्मांडाचा मालक झालाय. चोखोबारायाची बहीण काम करतोय काय? आई साहेबाची डिलिव्हरी. हरिचिया भक्ता नाही भय चिंता. 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 निवारिता नारायण दुःख निवारता
तुम्ही आता चिंता करू नका, ह्याच्या पुढचं काम मी करते. ब्रह्मांडाचा मालक बाळातपण करतोय, डिलिव्हरी करतोय. हे तुम्हाला मला कळणार नाही बघा. डिलिव्हरी म्हणजे काय हे माझ्या माता माऊलीला माहित आहे. डिलिव्हरी म्हणजे काय काम असतंय आणि ती कसं असतंय, किती गहाण असतंय, किती नीच असतंय, हे पुरुष वर्गाला कळणार नाही. माझ्या माता माऊलीला माहित असतं. तसलं नीच काम भगवंत स्वतः करतोय, ब्रह्मांडाचा मालक. कशामुळं? लावी मनापिशी गोविंदाची. चोखोबरायांना वेळ लागलं होतं गोविंदाच्या नावाचं. डिलिव्हरी केली, डिलिव्हरीवरच भागलं नाही महाराज. चोखोबरायाच्या जीवनात खऱ्या सुखाची प्राप्ती माझ्या भगवंतानं करून दिली महाराज. विठाला विठाला. आणखीन एक वेळ लागला होतो माझ्या बाबा. राजाची मुलगी होती मीराबाई, तिला वेळ लागलं होतं. तारुण्यात होती मीराबाई महाराज, 18-20 वर्षाचं वय, आणि सतत भगवंताच्या नामाचं चिंतन. तिने त्या वेळाच्या भरात काय करायचं? पायात घुंगर बांधायचे. राजकन्या होती. खांद्यावर विणा घ्यायचा आणि नाचायचं महाराज. थन 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 थन. कशाचा प्रकार होता? लावी मनापिशी गोविंदाची. राजाला सहन झालं नाही, ही माझ्या कुळाला न सोपणारी पोरगी आहे म्हणून विष प्यायला लागली. कोण पेलं विष? मीराबाई ना. हा, कशामुळं पेलं? का पेलं? मीराबाईला भगवंताच्या नावाचं वेळ लागलं होतं, पिस्स लागलं होतं. म्हणून माझ्या भगवंतानं, ब्रह्मांडाच्या मालकानं, राजानं दिलेलं विष पेलं. मा बाप उठाला उठाला. वेळेचं बंधन आहे. 11 वाजत आलेले आहेत. 3 चरणाचा माझ्या अल्पबुद्धीनं, अल्पयनं महाराज अल्प वेळेमध्ये भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. झाला नाही बरं, प्रयत्न केलाय. 1 चरण राहिलेलं आपल्याला मध्यंतरीचं भजन करायचंय. आणि दुसरी गोष्ट एक आवरेजून सांगतो, माय बाप मी कुठला कार नाही, त्यामुळे मला तुमच्यावर कार करायचा काय अधिकार नाही. राहिलेल्या 1 चरणाचा अर्थ भावार्थ आपल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि सेवा समर्पित करण्याचा, सेवायला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करू. महाराज विठोबा अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज सांगतात, सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर देव आपला करा. त्याच्या मनात, त्याच्या नावाचं वेळ जीवाला लावून घ्या. आणि जीवाला वेळ लागल्यानंतर किंवा मनाला वेळ लागल्यानंतर काय होतंय, कोणत्या अवस्थेत माणूस जातो, त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगा. म्हणे तुका तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. तुका म्हणे का
नाही आधी अंती अवसान आपल्या हिशोबानं संपला. परंतु माणसाची कीर्ती चांगली का वाईट मेल्यानंतर त्याची मागं राहते. आणि ज्याच्या ज्याच्या मनाला गोविंदाचा वेळ लागले त्याची कीर्ती बघा कशी आहे ती. माझ्या ज्ञानोबा राहायला वेळ लागलं, काकांना वेळ लागलं, सज्जन कसाला वेळ लागलं, चोकोबा राहायला लागलं, मीराबाईला लागलं. त्यांची महाराज कीर्ती कशी आहे. 7 चंद्र सूर्य जोपर्यंत आहे पृथ्वी तलावर तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे. आपल्याला जर तशी कीर्ती राहावी वाटत असेल
तर आपणही आपल्या जीवनामध्ये गोविंदाच्या मनाला वेळ लावून घ्या, गोविंदाचं नामस्मरण करा, चिंतन करा, भगवंताला आपलंसं करून घ्या. आपली कीर्ती महाराज अजरामर. मागचं सोडून द्या. सध्या कलियुगातले महाराज उत्तरेश्वर पिंपरी माऊली आपल्या देवता झाले. मारुती महाराज, आमच्या इकडचे मारुती महाराज दस्तापूर, समोरच्या गोष्टीत समोरच्या आपल्या गोविंदाच्या नावाचं वेळ लागलेलं होतं त्यांना. त्यांची कीर्ती अजरामर राहणारा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. आपल्याला जर आपली कीर्ती राही वाटत असेल तर आपल्याही मनाला गोविंदाचं वेळ लावून घ्या. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. अशा प्रकारे 4 चरणाचा प्रयत्न भावार्थ करण्याचा तुमच्या समोर केलेला आहे. तो बरोबरच असेल असं सांगणार नाही मी. कदाचित चुकीचा सुद्धा असू शकतो. आणि जर चुकीचा असेल तर मला उधार अंतकरणानं तुमचं लेकरू समजून मला माफ करा. ही तुमच्या चरणावर माझी आग्रहाची विनंती आहे. सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर बरं का महाराज, कीर्तन कितीही लांब होत आहे ते बोलल तेवढं कमीच आहे. इकिरीत आले तानीत आणले म्हणून इथवर आले. जर विस्तारानं बोलायचं म्हणलं तर आणखीन पुष्कळ बोलता येते. पण जो महाराज आपल्या वेळेमध्ये सेवा उरकतो तो शहाणा महाराज. वेळेच्या बाहेर जातो. कारण मी टाळकऱ्यातून आलेलो आहे, वादकातून आलेलो आहे, मला त्या गोष्टीचा सर्व जाणीव आहे. त्याच्यामुळे तुमचा टाइम घेणार नाही. ज्या महाराजाला आपला टाइम झालेला कळते तो शहाणा महाराज. बाकीच्याला बोलणार नाही. सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर माझ्यावर अतोनात प्रेम करणारे आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सुंब्याची थोरात हे माझ्यासारख्याच्या सेवेला उपस्थित राहिले, त्यांना धन्यवाद देतो. आमचे हरगुळचे भजनी मंडळ, मला काही नावं माहित नाही, यांनी पण माझ्या सेवेत हजेरी लावली. सुंदर असा मृदंग वाजवतात. काय बाबा नाव तुमचं? वैजनाथ माडे. सुंदर मृदंग वाजवला, मृदंगाची साथ केली. मृदंगाचार्याला धन्यवाद. गाणाऱ्याचं काय नाव आहे बाबा? दीपक महाराज. माळी म्हणायची काही गरज नाही. महाराज गाण्याची सुंदर साथ दिली, त्यांना धन्यवाद देतो. पीटी मास्तरला धन्यवाद देतो, सुंदर साथ पीटीची केल्यानं. आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्या पस्तूर आणून पोच केला ते आमचे स्पीकरवाले दादा, त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी. अशीच त्यांची सिस्टम वरचेवर प्रगती पथावर जावं ही भगवंताकडे मागणी मागतो. आणि महाराज आजची अचानक सेवा आहे माझी. लॉकडाऊनच्या नंतर पहिली सेवा आहे. ज्यांनी मला या सेवेला आमंत्रण दिलं ते आमचे नवनाथ महाराज मोहिते. त्यांनी फोन केला, महाराज येतो का म्हणजे. माझा आज असा विचार होता की मुरुडला रात्री 12 वाजता दत्त जन्म असतो, त्या कार्यक्रमाला हजेरी लावायची होती. कुठं जायचं नव्हतं. नवनाथ भाऊंचा फोन आल्यानंतर महाराज म्हणलं मी येतो, कुठेतरी मला सेवाच करायची. त्यांना होकार दिला. त्यांनी मला फोन केला, होकार दिला. नवनाथ भाऊ आमचे हजगुळे, बालाजी हजगुळे या गावातले माझे परिचयाचे प्रेमाचे माणसं आहेत महाराज. त्यांनी मला निमंत्रित केल्यामुळे तुमचं दर्शन झालं. नानाची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून महाराज नवनाथ भाऊ ग्रामस्थ मंडळींना सतशा धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर
मरणेची तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची रे तुका म्हणे का मरणेची रे तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे कीर्ती माई दुखाची कीर्ती माई दुखाची जनती उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे रतिबाई कदुखाची जनती रतिबाई कदुखाची जनती तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची तुका म्हणे का मरणेची उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे उत्तम त्रिपुरे उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे उत्तम त्रिपुरे कीर्ती मागे उत्तम जीवरे
उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची पुरे कीर्ती मागे गिरते माझी कधी आजी गिरते माझी कधी नाही आधी अंती अवसान
यदि अंत्य अवसान